जय भीम, नमो बुद्धाय. चला आता बुद्धाच्या मूर्त्या घेतल्या होत्या. याच्या अगोदर काही सांगितलं नाही आणि व्हिडिओ पण भरपूर दिवस आपला आलाच नव्हता चॅनलवरती. घरामध्ये भरपूर असे पाहुणे होते त्याच्यामुळं, आणि घरामध्ये कार्यक्रम असला तर वेळ पण भेटत नाही शूट करायला. पण मग मूर्त वगैरे घेतल्या होत्या. म्हटलं चला मग आपण खोलून बघूया. घरामध्ये सगळेजण बसले होते आणि आमच्या दादाच्या हातानं खोलणं चालू होते, म्हणजे मिस्टरांचे मोठे भाऊ ते पूर्ण त्याची ओपनिंग करत होते. मग सगळेजण बसले होते. म्हटलं चला आपण बघूया कशा आहे. आता ह्या मूर्त घेतलेल्या आहे, संभाजीनगरहून आणलेल्या होत्या आणि खोलून काही बघितल्याच नव्हत्या, आणल्या होत्या तशाच पॅकिंग होत्या. म्हटलं आता उद्या आपल्याला पूजा करायची तर अगोदर त्याचा पूर्ण पॅकिंग असतं ते सगळं काढून घेऊया आणि मूर्तच घेऊन जाऊया. तर मग दादा आमचे खोलत होते, सगळेजण बसले होते आणि काही शूटच केलं नाही. घरामध्ये काम पण भरपूर होतं. आता कार्यक्रम म्हटल्यावर काम पण भरपूर असते घरामध्ये आणि वेळ पण भेटत नाही. सारखा मोबाईल घ्यायला वेळ भेटत नसतो आणि सगळी घाई असते. त्याच्यामुळं भरपूर दिवस माझे व्हिडिओज आलेले नव्हते आणि सहजच मी गॅलरी चेक केली तर हा व्हिडिओ होता. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. मूर्तीची स्थापना केली त्याचा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअरच नव्हता केला, कारण की मी शूटच नव्हतं केलं. शूट करणं झालंच नाही माझ्याच्याने. आणि हे थोडंफार घेतली होती सुरुवातीची क्लिप. म्हटलं चला तुमच्याबरोबर एवढं शेअर करूया. आणि बुद्ध आणि बाबासाहेब यांचे 2 मूर्ती घेतलेल्या होत्या मी आणि त्याची स्थापना होती. आता नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचे तर मग म्हटलं आपण हे पण कार्यक्रम आणि दोन्ही कार्यक्रम सोबतच करूया, असं काही आमचं ठरवलं होतं. आणि जे मी क्लिप घेतली ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. अशा काही मूर्त वगैरे खोलल्या. मग आम्ही स्वागत वगैरे केलं बुद्धाचं. म्हटलं ह्या घरामध्ये खोलून बघूया, मग तिकडे गेल्यानंतर आपण कार्यक्रम करणारच आहे. तर सगळं सामान कसं आलं काय आलं आम्ही सगळं चेक करत होतो आणि बघत होतो. क्वालिटी खूप भारी होती, म्हणजे एकच नंबर मूर्त होत्या बुद्धाच्या. आणि मुलं पण बघतच होत्या. तुम्ही सगळे बघण्यासाठी हेच होते. सगळे पुढं करत होते, छोटे मुलं. आणि मूर्त म्हणसान तर खूप छान होती मूर्त. त्याच्यामध्ये बुद्धाची मूर्त आणि गौतम बाबासाहेबाची हे पण छान होतं. दोन्ही पण म्हणजे चमक वेगळीच होती. खूप भारी होते मूर्त. म्हटलं आता स्थापना करायची तर सगळं सामान व्यवस्थित भरून घेऊया. त्याच्यासाठी सगळे बोलवलेले होते, म्हणजे माझे दीर भाई सगळेजण आले होते, जावा आणि ननंदबाई असे जवळचे पाहुणे पण बोलवले होते. आता गावी आमचे भरपूर पाहुणे आहे, पण जवळच्यालाच बोलवली. घरातली पूजा होती, एवढी काही मोठी नव्हती केली. मग घरचेच बोलवलेले होते. मग सगळेजणांना बघितली खोलून, सगळेजण बसले होते. म्हटलं आता मी शूट करते, मुलगा काही करत नव्हता तर मग मी शूट करत होते, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये आले नव्हते. आणि म्हटलं चला असू द्या, मी नसले तरी चालेल, पण बाकीचं चालू आहे करणं शूट. मूर्त वगैरे काढले, पूर्ण सामान वगैरे पॅकिंग केलं. असं काही झालेलं. खूप छान झाली पूजा. आणि पूजा अशी घरातल्या घरातच केली मस्त. मग तिकडे गेलो दुसऱ्या दिवशी. सगळ्यांनी पांढरे वगैरे कपडे घातले आणि आमचे दादा आणि ताई मूर्त घरात घेऊन येत होते आणि मिस्टरांनी मी मस्त फुलं टाकून बुद्धाचं स्वागत केलं. त्यांचं आगमन झालं घरामध्ये आणि मस्त व्यवस्थित ठेवून दिलं जिथं घ्यायचं तिथं. आणि पूजा करायची होती. मस्त भंतेजी पण आले होते म्हणे, ते पण गाथा बोलत होते आणि आम्ही स्वागत करत बुद्धाची मूर्त आणि आतमध्ये घेऊन येत होतो. जिथं मूर्त ठेवायची, जिथं पूजा करायची तिथं ठेवून दिली ती मूर्त दादानी आणि ताईनी. आणि भंतेजी पण होते साईडला, म्हणजे ते जसे बोलले तशीच पूजा केली. चिवर पण होतं घेतलेलं, चिवर सगळं आणलं आणि ठेवून दिलं तिथं. म्हटलं त्यांनी. आणि डेकोरेशन माझ्या भाषीनं पण केलं. बाहेर पण डेकोरेशन पूर्ण फुलाचं होतं आणि जे खाली बुद्ध ठेवले ते पण सगळे रांगोळी वगैरे माझ्या भाषीने आणि मी केलं होतं. आणि बाहेर पण पूर्ण असं म्हणजे रांगोळ फुलाचीच काढली होती, पण ती क्लिप मी काही घेतलीच नाही. आणि मी म्हणजे कामात असल्यामुळं मला काही शूट करताच आलं नाही आणि केलंच नव्हतं शूट. म्हटलं आता आपला कार्यक्रम असला तर शूट करणं होतच नाही. भंतेजीनं थोडंफार प्रवचन दिलं नाही, अगोदर त्यांना भोजनदान दिलं होतं. नंतर आम्ही आतमध्ये त्यांची स्वागत करून आतमध्ये मूर्त घेऊन आलो आणि नंतर थोडंफार त्यांनी प्रवचन केलं, गाथा वगैरे घेतली, पूजा मस्त व्यवस्थित पार पाडली. आणि भोजन अगोदर दिलं, नंतर बाकीची मंडळी नंतर जेवले. आणि ज्याने गिफ्ट आणलं ते स्वीकारलं. आणि बुद्धाची मूर्तीची स्थापना खूप छान झाली. आणि असं काही घरच्या घरी कार्यक्रम केला होता आणि काही म्हणजे भरपूरच असं मी शूटच केलं नाही आणि रेकॉर्डच केलं नव्हतं. माझ्या मागं काम भरपूर असल्यामुळं झालंच नाही शूट करता.
आणि मधामध्ये भंतेजी पण बोललेले की मोबाईल ठेवून द्या. थोडंफार मुलाने माझी क्लिप घेतली होती, तीच होती ही क्लिप. आणि शूट म्हणजे माझा मोबाईल कुठं होता तेच माझं लक्षात नव्हतं. आणि एका साईडला ठेवून दिला किचनवरती, तर तो सामानाच्या खाली होता पडलेला. मी बघायलाच नाही. जेव्हा सगळा कार्यक्रम झाला तेव्हा मी बघितला माझा मोबाईल. आणि माझ्या मोबाईलची मला सूतच नव्हती कुठं आहे म्हणून. असं काही थोडंफार आम्ही घरच्या घरी बुद्धाची स्थापना केली. खूप छान झाला कार्यक्रम. माझी खूप इच्छा होती मूर्त घेण्याची. तर मी एक शब्द बोलले माझ्या मिस्टरांना. लगेच मिस्टर बोलले, "हां ठीक आहे, आपण घेऊन टाकूया. तुझी इच्छा आहे घ्यायची." तर घेतली बुद्धाची मूर्त. आणि अशी काही घरच्या घरी आम्ही पूजा स्थापना केली. आणि थोडेफार पण पाहुणे रावळे बोलवलेले होते. आणि सगळ्यांना भोजनदान, भंतेजीला पण भोजनदान, चिवरदान केलं. आणि बुद्धाची अशी आगमन झालं आमच्या घरामध्ये. आणि आजच्यासाठी म्हणजे खूप भारी वाटलं मूर्त घेतल्या म्हणून. अशी फार थोडीफार इच्छा आपली पूर्ण झाली. आणि काहीतरी मनात असलं आणि ते आपल्याला भेटलं तर खूप आनंद होतो. आणि असं सहजच मी बोलले, पण मिस्टर मला हो बोलले. तर मला लगेच घेऊन टाकली मूर्त. आणि असं काही घरामध्ये आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच बुद्धाची मूर्त कशा ठेवल्या म्हणून. आता विहार आम्ही बनवलेलं होतं, पण त्या दिवशी आम्ही ऑर्डर दिली होती बनवायची, पण ते आलं नव्हतं. आणि म्हटलं नंतर आपण जेव्हा 2 दिवसाच्या नंतर आपण त्याच्यामध्ये फिटिंग करून घेऊया. भिंतीमध्ये ठेवायचं होतं ते फिट करून. असं काही आमच्या घरी घरच्या घरी छोटीशी पूजा झाली. जय भीम.